नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, इराण, इस्रायल, अमेरिका ही युद्ध सुरू झालेलं आहे आणि आता अनेक दिवस हे युद्ध सुरू असल्यामुळे जगभरामध्ये इंधनांचा तुटवडा भासतोय आणि याचं कारण त्या युद्धामुळे ज्या काही जहाजं किंवा बोटी तिथे अडकलेल्या आहेत त्या निर्धारित ठिकाणी पोचू न शकल्यामुळे हा सगळा तुटवडा किंवा इंधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हा प्रश्न सगळ्याच देशांना जो आहे तो भेडसावताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. भारतालाही आहे आणि इतर देशांनासुद्धा. आणि त्या सगळ्या समस्येशी कसा संघर्ष करायचा, कसा त्याच्यातून तोडगा काढायचा याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. पण एकीकडे तेलाचा किंवा इंधनाचा, गॅसचा प्रश्न असताना आपल्या इथे मात्र म्हणजे भारतामध्ये आगीत तेल ओतणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये कसा मार्ग काढायचा या दृष्टीने विचार करणं आवश्यक आहे. ही काही सरकारने निर्माण केलेली अशी समस्या नाही आहे किंवा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे निर्माण झालेली समस्या नाही. ही समस्या जी आहे ती या सगळ्या युद्धामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका सगळ्यांना बसतोय. अर्थात इराणशी आपले जे संबंध आहेत त्यामुळे आपल्याला सगळी जी काही जहाजं तिकडून येणारी आहेत ती येत आहेत हळूहळू आणि त्यातून ही समस्या जी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न होतो. पण तरी देखील आगीत तेल ओतायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवायच्या, वेगवेगळ्या बातम्या निर्माण करायच्या आणि त्या प्रामुख्याने खोट्या बातम्या असतात. त्यातून लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करायचा, भीती निर्माण करायची आणि त्यातून जो काही आपल्याला फायदा मिळवता येईल म्हणजे राजकारण करण्याचा फायदा तो मिळवायचा हा अनेक जणांचा उद्देश आहे. सोशल मीडियामध्ये असे अनेक लोक आहेत जे जबाबदार लोकसुद्धा आहेत. काही जण असे पडीक आहेत जे सोशल मीडियावर काहीतरी लिहित असतात, ज्यांचा कोणत्याही अभ्यासाशी काही संबंध नसतो, कोणत्याही तथ्याशी तर्काशी काही संबंध नसतो, तसेही लोक असतात. अनेक लोक जबाबदार वेगवेगळ्या पक्षांचे नेते प्रवक्ते आहेत, पण ते सुद्धा अशा खोट्या बातम्या पसरवतात किंवा हे पसरवणं हेच आपलं काम आहे अशा पद्धतीने काम करतात. मुंबऱ्यामधल्या असाच एका युवकाला पकडण्यात आलं पोलिसांकडून. त्याने अशाच पद्धतीने देशात काहीतरी लॉकडाऊन लागणार आहे असं व्हिडिओवर सांगायला सुरुवात केली की अमुक वाजेपर्यंत लॉकडाऊन लागणार आहे, सगळ्यांनी आपापल्या घरांमध्ये जे काही सामान सुमान असेल ते गोळा करून ठेवा. धान्य असेल, भाज्या असतील, दूध असेल, हे सगळं जमा करून ठेवा कारण लॉकडाऊन लागणार है. हे गाइस, मैं अभी ये पोस्ट कर रहा हूँ अभी जस्ट वीडियो. तो एक खबर आई है अभी 12 बजे से लॉकडाउन है और वो कब तक रहेगा भाई पता नहीं, क्योंकि एक फिक्स डेट रहते नहीं है. क्योंकि एक हफ्ता बोलते थे थोड़ा बड़ा बढ़ जाएगा भाई वो, तो अपने जरूरत का सामान ले लो, मेडिसिन वगैरह जो भी आपकी है एक्स्ट्रा लेके रख लो, क्योंकि कैसे आगे आपको तकलीफ ना हो वो हिसाब से फ्रूट्स वगैरह राशन वगैरह आपका आज ही भरा लो. अभी आज कल का टाइम रहेगा ज्यादा से ज्यादा. सुबह उठो, अपना एकदम अच्छे से सामान लो और लेके आके रखो घर में एक्स्ट्रा हर चीज. और बाटलेट लेगा तो छोड़ी दो, बाटलेट नहीं आएगा. इंजेक्शन आप ले सकोगे तो वो. मेरा नाम अरहम उजैर अजरुद्दीन है और मैं मुमरा में रहता हूँ. और मैंने जो लॉकडाउन के ऊपर वीडियो बनाया था वो फेक न्यूज़ थी. वो कुछ भी ऐसा है नहीं. मुमरा में लॉकडाउन वगैरह कुछ भी नहीं लगने वाला है, बस झूठी अफवाह थी है. तो उसके लिए मैं बहुत दिल से माफी चाहता हूँ. और मुमरा पुलिस वाले लोग ने मेरे को समझा चुके हैं और मैं बहुत अच्छी तरीके से समझ चुका हूँ. ठाणे जिल्हा कायदे का जिल्हा हे सांगायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ पोलिसांना सापडला आणि त्यावरनं पोलिसांनी त्याला पकडलं, त्याला योग्य पद्धतीने समज दिली आणि तेव्हा तो पोलिसांसमोर बोलला की ही फेक न्यूज होती आणि मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगितली. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, हे त्याने केलं. तर असे अनेक लोक आहेत की अशा या सगळ्या संकटाच्या क्षणी खोट्या बातम्या पसरवणं हे त्यांचं जणू आद्य कर्तव्य असल्याप्रमाणे ते करत असतात. पण जे जबाबदार आहेत त्यांनी तरी भान बाळगायला काहीच हरकत नाही. त्यांनी अशा अफवा पसरवण्यापासून दूर राहायला पाहिजे. किंबहुना अफवा पसरत असतील तर त्या पसरू नये या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत हे रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेतात आणि ते काय काय बोलतात ते आपण ऐकत असतोच. पत्रकार हे जणू काही
ते काय ते सांगतील आणि कधी एकदा सांगतायत आणि आम्ही सगळं घेऊन ते बाहेर पडतोय, अशा थाटात पत्रकार तिथे बसलेले असतात. संजय राऊतांनी सांगितलं की ही सगळी परिस्थिती मोदींच्या हाताबाहेर गेलेली आहे आणि येत्या 15-1 दिवसामध्ये किंवा 15 दिवसांचा लॉकडाऊन जो आहे तो लागू शकतो, असं संजय राऊत सांगतायत. हे कोणत्या आधारे सांगतायत माहिती नाही. सरकारने कुठेही अशा पद्धतीने घोषणा केलेली नाही. कोणत्या प्रकारची अशी भीती जी आहे ती बाळगण्याची आवश्यकता नाही. अनेक ठिकाणी रांगा लागतायत म्हणजेच लॉकडाऊन लागणार आहे असा तर्क संजय राऊतांनी काढला आणि तो जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकला. आता ही जी बाब आहे ती कदाचित संजय राऊतांचे समर्थक असतील किंवा त्या पक्षाचे समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांना ती पटणार असेल, कदाचित पटेल सुद्धा, की संजय राऊत बोलत आहेत याचा अर्थ लॉकडाऊन लागणार आहे. मग ते आपापल्या सगळ्या नातेवाईकांना, आपल्या परिचयातल्या लोकांना ही सगळी माहिती पाठवणार आणि त्यातून काय होणार, गोंधळ फक्त निर्माण होऊ शकतो. मी सर्वसामान्य माणसाने लक्षात घेणं आवश्यक आहे की लॉकडाऊन हा जो शब्द आहे हा कधी अस्तित्वात आला, तर ज्या वेळेला करोनाचा जो काही त्रास सुरू झाला होता 2019-20 मध्ये, तेव्हा या लॉकडाऊन ही जी संकल्पना आहे तिचा जन्म झाला. आणि ते कशासाठी होतं, ते एकमेकाला स्पर्श होऊ नये. थुंकी वाटे तो करोना पसरतो, श्वासातून पसरतो, स्पर्शातून पसरतो, एकमेकाच्या वस्तू वापरल्याने त्याच्यातून पसरतो. म्हणून लोकांनी बाहेर पडू नका, घरातच बसा, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा बाहेर पडा, तोंडावर मास्क लावा, एकमेकापासून लांब अंतर ठेवा, हे सांगितलं जायचं की नाही. घरी आल्यानंतर स्वच्छ हात धुवा साबणाने, वेगवेगळ्या प्रकारचे सगळे उपाययोजना सांगितल्या जात होत्या. मग तेव्हा ती परिस्थिती होती, कारण करोना काळामध्ये बाहेर पडणं हे धोकादायक होतं. आता परिस्थिती आहे का तशी? लॉकडाऊन लावण्याची काय आवश्यकता आहे? हा एक कॉमन सेन्स आहे. म्हणजे हा विचार केला पाहिजे सगळ्यांनी की लॉकडाऊन खरोखर लागू तरी शकतो का? एखाद्या ठिकाणचा पेट्रोल पंप बंद झाला किंवा तिकडे पेट्रोल तेवढ्या प्रमाणात नाही मिळत आहे, मग आपण घरी बसून काय करणार आहोत? रोज काय आपल्याला पेट्रोल जेवणामध्ये लागतं का? की आपल्या रोजच्या वापरातलं पेट्रोल आहे? काही गरज नाही आहे. मग लॉकडाऊनची आवश्यकताच नाही आहे. ज्यांच्याकडे गाड्या आहेत, ज्यांच्याकडे स्कूटर्स आहेत, दुचाकी आहेत, 4 चाकी आहेत, त्यांना 1-2 दिवस प्रश्न येऊही शकतो. अजून तशी परिस्थिती नाही आहे खरं तर. पण समजा तसा प्रश्न आला तर त्याच्यामुळे त्याला काय घरात बंद करून टाळं लावून बसावं लागणार नाही. तो दुसऱ्या कोणत्या तरी पर्यायाने आपल्या ऑफिसपर्यंत जाऊ शकतो. दुकानांमध्ये जायला कोणी मनाई केलेलं नाही. दुकानांमध्ये लोक आपापला जो काही वस्तू आहेत त्या खरेदी करू शकतात, खर्च करू शकतात, इकडे तिकडे लोक जाऊ शकतात, बसेसनी जाऊ शकतात, रेल्वेने जाऊ शकतात, मेट्रोनी जाऊ शकतात. लॉकडाऊनचा काय प्रश्न आला? मी हा विचार सर्वसामान्यांनी करणं आवश्यक आहे. ते खरोखर लॉकडाऊन लागू तरी शकतो का? आवश्यकता आहे का त्याची? पण तशी परिस्थिती आली समजा, जसं करोनाच्या काळात होती, तर सगळ्यांनी एकजूट राहावं असा संदेश मोदींनी दिलेला आहे की एकजुटीने राहा, कुठे एकमेकामध्ये संभ्रम निर्माण होऊ देऊ नका आणि त्यातून पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण तयार होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका, असा त्यांचा सांगण्याचा अर्थ आहे. आणि तो लक्षात घेतला पाहिजे. पण हा जो मुंबऱ्याचा युवक आहे तो ज्या पद्धतीने सांगतो किंवा संजय राऊत असा संभ्रम पसरवतात, हे किती चुकीचं आहे याचं भान आपल्याला आलं पाहिजे. मीडियासुद्धा याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या, आपण सुरुवातीला पाहिलं काही दिवसांपूर्वी गॅसच्या रांगा लागलेल्या आहेत. कशासाठी लोक गॅस घ्यायला जात आहेत हे माहिती नाही. मी त्याच्या आधी 28 फेब्रुवारीला जर युद्ध सुरू झालं, त्याच्या आधी काय परिस्थिती होती? त्याच्या आधी रांगा लावत होते का लोक? लावत नव्हते. अचानक लोक रांगेत कसे काय आले? सगळ्यांचा गॅस एकाच दिवशी संपला का? युद्ध सुरू झालं म्हणून गॅस संपून गेला? पण कुठेतरी बातम्या पसरवल्या गेल्या की गॅस संपणार आहे. मग आपल्याकडे असलेला एक्स्ट्रा सिलेंडर घेऊन सगळे लोक आले, रांगेत उभे राहिले. आता अशा परिस्थितीत तो एजन्सीवाला काय करू शकतो? किती त्याच्यावर ताण येईल किंवा दबाव येईल याचाही विचार केला पाहिजे. खरोखर आपल्याला गरज आहे का? खरोखरच असं कुठे वातावरण आहे का?
याची शहानिशा केली पाहिजे. पण दुर्दैवाने मीडियामध्ये तेच दाखवलं जात होतं. पण त्याच्यात जे रांगेत उभे आहेत त्यांना कोणी विचारत नव्हते की बाबा तुझा गॅस कधी संपला, तू आता गॅस कोणता घेऊन आलेला आहेस, एक्स्ट्रा सिलेंडर आहे की तुझ्याकडचा गॅस खरोखरच संपलाय का. म्हणजे असं नव्हे की त्या रांगेमध्ये सगळेच खोटं बोलणारे आहेत किंवा सगळे दबावाखाली आलेले आहेत. अनेकांचा गॅस खरोखरच संपला असेल, पण अनेक लोक यासाठी आले की आपला एक्स्ट्रा सिलेंडर आपण घेऊन जाऊ, जेणेकरून पुढच्या 15 दिवसात महिन्याभरात आपल्याला त्रास होणार नाही. पण हे सगळं पसरवलं गेलं, यामुळे हे होऊ शकलं. आता तीच बाब पेट्रोल पंपाच्या बाबतीत किंवा पेट्रोलच्या बाबतीत होते. अनेक लोक कॅनच्या कॅन घेऊन तिथे उभे आहेत असं दाखवलं जाते. मीडिया त्यातल्या एकाला तरी विचारतो का की बाबा हे कॅन जे आहेत ते तुम्ही कशाला घेऊन आलेले आहात. त्यातून हे अफवा निर्माण होतात की कॅन घेऊन जात आहेत लोक. एक तर असा व्हिडिओ आला की ज्याच्यामध्ये एक मोठी पाण्याची टाकी तो घेऊन आला माणूस आणि त्यात बहुतेक ती भरलेली दाखवली आहे. म्हणजे ती पेट्रोलने भरली आहे किंवा काय माहिती नाही, पण ती भरलेली टाकी आहे. असे मोठमोठे कॅन, बाटल्या, डबे घेऊन लोक आपल्या बाईकवरनं, दुचाकीवरनं तिथे येत आहेत आणि पेट्रोल पंपाच्या सगळ्या परिसरात ती गर्दी जमलेली दिसते. हे लोकांना याचंही भान असलं पाहिजे की आपण कॅनमधून पेट्रोल भरून घेऊन जाऊ शकत नाही. ते काय पाणी नाही आहे की पुढचा आठवड्यावर पाणी येणार नाही, 4 कॅन भरून घेऊन घरात ठेवूया, अशी काय परिस्थिती नाही आहे. ते पेट्रोल आहे याचं भान तरी असलं पाहिजे आपल्याला. ते पेट्रोल घरी घेऊन जाणार किंवा कुठेही ठेवलं त्याचा आगीशी संपर्क आला तर केवढा मोठा अनर्थ ओढवेल याचं भान असलं पाहिजे आपल्याला. पण ते कोणी करत नाही. ते समजावून सांगण्याचा प्रयत्न मीडियाकडून होताना दिसत नाही. रांगा लागल्यात ना, मग रांगा लागल्यात ते दाखवायचं की इकडे रांग लागली आहे, ह्या राज्यात रांग लागलेली आहे, ह्या शहरामध्ये रांग लागलेली आहे, लोकांना पेट्रोलच नाही आहे. ते पेट्रोल नाही आहे म्हणून लोक येत आहेत की आपल्याला आधीच ते दुचाकीवरनं तिथे येतात आणि पेट्रोल जे ते भरून कॅनमधनं घेऊन जाण्याच्या इराद्याने येत आहेत, बाटल्या भरून घेऊन जाण्याच्या इराद्याने येत आहेत. म्हणजे पुढे 15 दिवसांनी आपल्याला लागलं तर काय करूया. तर ही भीती कोणी निर्माण केलेली आहे. कुठेही सरकारने सांगितलं आहे का की तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही आहे. कुठेही सरकारने सांगितलेलं नाही. सरकारने किंबहुना सांगितलं की अफवांवर विश्वास ठेवू नका. भलेही काही ठिकाणी वेळ होऊ शकतो. एखादा पेट्रोल पंप जो असेल, जो कदाचित त्या भागातला एकमेव पेट्रोल पंप असेल, त्यापासून काही किलोमीटरवर दुसरा पेट्रोल पंप असेल, विशेषतः ग्रामीण भागात ही स्थिती असते. तिथे एकाच पेट्रोल पंपवर प्रचंड गर्दी होते आणि मग त्या ठिकाणी पेट्रोल संपून जातं. जोपर्यंत नवीन टँकर येत नाही तोपर्यंत त्याला बंद करावा लागतो. तो मुंबईत झालेलं आहे का असं सगळीकडे? कुठेही झालेलं नाही. मुंबईमध्ये सगळे पेट्रोल पंप सुरू आहेत. सगळ्या ठिकाणी लोक जे आहेत ते आवश्यक तेवढं पेट्रोल घेत आहेत. हे कुठेतरी ग्रामीण भागात एका ठिकाणी घडतं, कारण तिथे पेट्रोल पंप हे मोठ्या संख्येने नसतात. अशा वेळेला लोकांनी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे की आपल्याला खरोखरच गरज आहे का, खरोखरच तिकडे जाऊन आपल्याला पेट्रोल भरून घ्यायचं आहे का. असं नाही की अनेकांना गरज नसेल, अनेकांना गरज असेलही, पण त्यांना बिचाऱ्यांना विनाकारण रांगेत उभं राहावं लागते ज्यांना खरी गरज आहे. आणि ज्यांना कॅन भरून घेऊन जायचे पुढच्या 2-3 महिन्याची बेगमी करण्यासाठी, ते पुढे उभे आहेत. पण त्यांनाही कोणी त्या कॅनमध्ये भरून देणार नाही आहे पेट्रोल. आणि तसा पेट्रोलची तशी वाहतूक करणंही बेकायदेशीरच आहे. बाटलीतूनही हल्ली पेट्रोल जे ते दिलं जात नाही. या सगळ्याचं भान आपण ठेवणं आवश्यक आहे की अफवांचं पीक पसरवणारे खूप संख्येने आहेत. आपण सत्सद विवेकबुद्धी वापरून काय विचार करणार आहोत याचा विचार केला पाहिजे. आता संजय राऊतांची प्रेस कॉन्फरन्स बघा. त्याच्यामध्ये एका पत्रकाराने प्रश्न विचारला की 2029ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का. संजय राऊत म्हणाले की का होणार नाहीत, सगळे जर संख्या झाली, सगळे आम्ही एकत्र आलो, संघटनेची बांधणी केली तर होऊ शकतील. 2029ला उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील का नसतील. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना, आम्ही खासदार आहोत का आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे संकट आहे सध्या, फोडाफोडीचं, पळवापळवीचं, ते रोखून आम्हाला एक मजबूत संघटन उभं करून
पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे. मुळात या प्रश्नाची काय आवश्यकता आहे का? पण जे विचारायचे, जे दाखवायचे, ज्यातून लोकांचं कल्याण होईल, लोकांना एक मार्ग सापडेल, लोकांच्या मनातली भीती कमी होईल, ते करण्यापेक्षा उद्धव ठाकरे 2029ला मुख्यमंत्री होतील का? हा निरर्थक प्रश्न, ज्याचा काही अर्थ नाही आहे, ज्याला काय आत्ताच्या घडीला, आता 2026 चालू आहे, अजून 3 वर्ष आहेत, पण तो प्रश्न आत्ताच विचारायचा, ज्याची काही आवश्यकताच नाही आहे आता. अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद होती दिल्लीत, त्यांनाही प्रश्न विचारला कोणीतरी की काय तुमच्या मीटिंगमध्ये काय झालं, खासदारांची मातोश्री मीटिंग होती त्याच्यात काय झालं. उद्धव ठाकरेंच्या बैठकीतून लवकर निघून गेला हा पण उतरणापणा एक प्रकार झाला. नाही सांगून निघू असं काय अजिबात नाही. आमचे विषय संपले आणि मग गप्पांचा विषय सुरू झाला, असेच गप्पा चालू होत्या. त्यावेळेला मी निघू साहेबांनी तिला अनुमती दिली. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवावं लागेल. तुम्हाला आग लावायचे धंदे दिलेत का? त्याच्यासाठी किती पैसे दिले ते सांगून टाका कुठेतरी. तर अरविंद सावंत म्हणतात तुम्ही आगीत तेल ओतण्याचं काम करू नका, तुम्ही काय पैसे घेतलेले आहेत का? म्हणजे प्रश्न जे आहेत ते कोणते विचारायचे, ते प्रश्न विचारले तर उत्तर काय द्यायचं, हे कशाचंच एक जबाबदार नेत्यांचं जे वर्तन असलं पाहिजे ते इथे दिसत नाही. आणि त्यातून या अफवा पसरतात. आणि अफवा पसरवणं हे काही जणांना आवश्यक वाटतं, कारण त्या पसरल्या, सरकार अडचणीत आलं, सगळीकडे अडचणी दिसायला लागल्या, समस्या दिसल्या की मग त्याचा आपल्याला फायदा उठवता येईल. काय फायदा होणार आहे? काही फायदा होणार नाही. येत्या काळात निवडणुका नाहीत आणि काही नाही. एवढंच होईल की फक्त सरकारची काहीतरी बदनामी करता येईल. हां, सरकारने चुकीचं काय केलं असेल, सरकारच्या चुकांमुळे काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे, संकट निर्माण झालेलं आहे, तर निश्चितपणे त्यावर टीका व्हायला पाहिजे. पण जी सरकार निर्मित समस्याच नाही आहे, जी युद्धामुळे निर्माण झालेली आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करते. वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण तेल घेतोय, इंधन घेतोय किंवा पेट्रोलियम पदार्थ घेतोय, रशियाकडून जे आहे ते घेतलेले आहेत. तीसुद्धा अमेरिकेला विनंती करावी लागली की एकदा रशियाचे अडकलेली जहाज आहे तिथून आपण ते पेट्रोलियमचे पदार्थ घ्या, क्रूड ऑइल घ्या आणि त्याचं मग आपण आपल्या इकडच्या कंपन्यांनी त्याचं रिफायनिंग सुरू केलं. हा सगळा विचार सर्वसामान्यांनी सुद्धा करणं आवश्यक आहे. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, ते पडताळून बघणं, तपासून बघणं, हे खरोखरच हे झालेलं आहे का, होणार आहे का, काय परिस्थिती आहे, याचं भान असलं पाहिजे. मीडियाने सुद्धा एक खऱ्या बातम्या ज्या आहेत त्या दाखवल्या पाहिजे, जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये कुठेही अशा समस्या निर्माण होणार नाहीत, तणाव येणार नाही, याचा विचार करणं आवश्यक आहे. तेव्हा अफवा पिसाट जे आहेत की जे सातत्याने फक्त अफवा पसरवत असतात, त्यांना त्याच्यात मजा येते. त्यातून कोणाचं अहित झालं, कोणाचं वाईट झालं तर चांगलंच आहे असं त्यांना वाटतं. त्यांच्यापासून सावध राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.